मुलांनो, तुम्हाला ससा कासवाची गोष्ट तर माहिती असेलच. एकदा ससा आणि कासवाची शर्यत लागली आणि ससा भरभर भरभर धावतो. तुम्हाला माहिती आहे, जोरात धावतो. तर तो गेला, भरभर भरभर गेला. मग बरेच अंतर गेल्यावर तो झोपला. त्याला वाटलं काय कासव काही येणार नाही आणि तो झोपला. मग त्याच्यानंतर उठून बघतो तर काय, अरे कासव तर तोपर्यंत पोचलेलं होतं. तर मग त्याला आपल्या चुकीची जाणीव होते की देवाने आपल्याला भरभर चालण्याचा गुण तर दिला आहे, पण आपण प्रयत्न कमी केले, आपण आळस केला. आपण जर आळस केला नसता, आपण जर धावण्याची प्रयत्न केले असते पूर्ण, तर आपण शर्यत जिंकलो असतो. म्हणजे देवाने आपल्याला देऊनसुद्धा आपण आपल्या चुकीमुळे शर्यत जिंकू शकलो नाही. तर ही एक गोष्ट झाली. या गोष्टीचा आणखीन एक भाग आहे. त्याच्यात काय होतं, तर असं म्हणतात की ससा जेव्हा झोपलेला ना, तर तो अशा ठिकाणी गेला की जिथे अगदी छान प्रसन्न होईल असं वातावरण होतं. तर तो म्हणाला, मग हे सगळं सोडून मी कशासाठी ह्या स्पर्धेत उतरू, कशासाठी ही धावाधावी करू, कशासाठी हे एवढे कष्ट करू, असं पण त्याला वाटलं. आणि म्हणजे हे कशासाठी आहे, तर जेव्हा तुम्हाला कष्ट करून काही साध्य करायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला प्रयत्नांची गरज आहे. पण जेव्हा आपण सुखासाठी विचार करतो, आनंदासाठी विचार करतो, त्यावेळेला स्पर्धेची आवश्यकता नाही. तुम्हाला ज्या गोष्टीतनं आनंद मिळतो, ती गोष्ट केवळ स्पर्धा म्हणून करायची नाही पूर्ण, तर आपल्याला मनापासनं आनंद मिळतो आणि तो आनंद मिळावा म्हणून ती गोष्ट जर तुम्ही सातत्याने करत गेलात, मग आनंद मिळवण्यासाठी जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत गेलात, तर त्याच्यासारखी उत्तम गोष्ट नाही. कारण मग तुम्ही स्पर्धेत पुढे येण्यासाठी, जास्ती मार्क मिळवण्यासाठी तुम्ही अभ्यास करणार नाही आहात. तर मला अभ्यास करताना आनंद मिळतो म्हणून मी अभ्यास करतो, अशी जेव्हा गोष्ट असते ती सर्वात छान गोष्ट असते. आता ह्याच्यात आणखीन पण एक गोष्ट आहे की आपण म्हणतो की ससा भरभर चालतो आणि कासव हळूहळू चालतो. मग सशाने कासवाची आपली तुलना करावी का? तर त्याने असा विचार करायला पाहिजे की ठीक आहे, देवाने मला भरभर धावायचं जमिनीवर गुण दिला आहे, पण अरे कासवही काही कमी नाही आहे. आज मला जर एखादी नदी पार करायची असेल, तर मला एका काठावरून दुसऱ्या काठावर जायला मला काही पाण्यात पोहता येत नाही. पण हा जो गुण आहे तो ह्या कासवाला देवाने दिलेला आहे. त्या कासवाला भले जमिनीवर हळूहळू तो चालत असेल, पण तो पाण्यात उत्तम पोहू शकतो. आज जर मला एका काठावरनं दुसऱ्या काठावर जायचं असेल आणि जर मी त्या कासवाची मैत्री केली, तर मी त्या कासवाच्या पाठीवर बसून अगदी सहजरित्या एका तीरावरनं दुसऱ्या तीरावर जाईन नदीच्या. म्हणून आपल्या कुठल्याही मित्रांची आपण आपल्याबरोबर तुलना करताना त्यांच्यामध्ये असलेले चांगले गुण शोधा आणि त्यांना त्याच्याबद्दल कौतुक करा आणि तुम्हालाही त्यांच्या चांगल्या गुणांचा नक्कीच उपयोग होईल. तुम्ही त्यांच्याकडनं ते चांगले गुण शिकू शकाल. किंवा तुम्हाला जर ते जमले नाहीत, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असेल, तर त्यावेळेला तुम्ही त्या तुमच्या मित्राकडनं, भावाकडनं, बहिणीकडनं, कोणाकडनं त्यांच्याकडनं त्या गोष्टीची मदत मिळवू शकता. म्हणून आपण प्रत्येकाच्यातील चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि कोणालाही कमी लेखायचं नाही. कोणीही कमी नाही, कोणीही जास्ती नाही. देवाने प्रत्येकाला भरभरून दिलेलं आहे, तर ते प्रत्येकाने आपापलं आणि दुसऱ्याच्यातलंही चांगलं शोधायला शिका. जय गुरुदेव.